ज्या स्वराज्य निवडणुका आहेत हे स्वतंत्रपणे लढण्याचा आपण विचार करताय, नेमकं काय करा? तशा भावना या मागच्या निवडणुकीचा अनुभव, कालच्या निवडणुकीच्या अनुभव जे आलेले आहेत. महाविकास आघाडी घटक पक्षांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी काम करणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं ती सहकार्य झालं नाही आणि अशा भावना या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत. त्यांच्या भागातल्या सगळ्यांच्या भावना त्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि म्हणून आता सगळ्यांची एकच मागणी आहे की येणाऱ्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणे आपण लढल्या पाहिजे, जेणेकरून स्वतःची ताकद शिवसेनेची आहे ती ताकद आणि तो शिवसैनिक जो प्रामाणिक आहे त्याला कुठेतरी न्याय मिळेल. नाहीतर काय होतंय, निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढायची, जिथे शिवसेनेची ताकद आहे त्या ठिकाणी घटक पक्षांनी, त्या ठिकाणी मित्र पक्षांनी मागणी करायची उमेदवारीची आणि पुन्हा एकदा शिवसैनिकांनी पुन्हा प्रामाणिकपणाने काम करत राहायचं. आम्ही काम प्रामाणिकपणानेच काम करतोय. शिवसेना पक्ष फुटीनंतर जे कोणी सगळे शिवसैनिक आहेत, पदाधिकारी, हे सगळे प्रामाणिक आहेत. त्यांना कुठल्याही सत्तेची लालसा नाहीये. परंतु असं असताना सुद्धा या जर स्वतंत्रपणे जर या निवडणुका आपण लढलो तर 100% यश येईल अशी खात्री प्रत्येक शिवसैनिकाला आहे आणि तशी मागणी आम्ही पक्षप्रमुखांकडे, पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.